मित्रांनो, काळ बदलतोय, निसर्ग बदलतोय आणि आता खुद्द बाळूमामांनी 2026 सालासाठी दिलेलं भविष्य समोर आलंय. आदमापूरच्या पवित्र भंडारा उत्सवात कृष्णात दोणे महाराजांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकून कोणाचंही काळीज थरथरेल. काय आहे 2026चं ते भयानक सत्य आणि काय आहेत आनंदाच्या बातम्या? चला, प्रत्येक मुद्द्याचा सविस्तर उलगडा करूया. सर्वात आधी महाराजांनी राजकारणाबद्दल मोठा इशारा दिलाय. राजकारणात इतका मोठा गोंधळ उडेल की कोणालाच काही समजणार नाही. सत्तेची समीकरणं पूर्णपणे बदलतील. पण चिंतेची बाब म्हणजे आरोग्य. कोरोनापेक्षाही मोठा आणि भयानक आजार जगावर येईल, ज्याची कल्पनाही आपण केली नसेल. माणसाचं आयुष्य इतकं कमी होईल. एवढंच नाही तर देशादेशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल. सीमांवर तणाव वाढेल आणि जगात सत्याला मोठी किंमत मोजावी लागेल. सत्याचा मार्ग चालणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल. रेल्वे आणि मोठ्या वाहनांचे भीषण अपघात वाढतील. त्यामुळे प्रवासात सावधानता बाळगणं गरजेचं आहे. समाजाची स्थिती सांगताना ही भाकणूक आपल्याला अंतर्मुख करते. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याला कलंक लागेल अशा घटना घडतील. नैतिकता इतकी खालावेल की लहान वयातच मुली आई होण्याच्या घटना वाढतील. आपली तरुण पिढी व्यसन आणि चुकीच्या मार्गाला लागेल. माणसाचं शरीर इतकं कमकुवत होईल की वयाच्या अवघ्या 35व्या वर्षीच माणसाला म्हातारपण जाणवू लागेल. जिकडे तिकडे गुंडांचं राज्य वाढेल आणि सामान्य माणसाला जगणं कठीण होईल. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या डोळ्यातून पाणी येईल हे संकेत निसर्गाच्या कोपाचे आणि अधर्माच्या वाढीचे आहेत. निसर्ग आपलं रौद्र रूप दाखवेल. ऋतूंचा समतोल पूर्णपणे बिघडेल. पावसाळ्यात कडक ऊन पडेल आणि उन्हाळ्यात ढगफुटी होईल. कर्नाटकच्या जलसाठ्यांचं मोठं नुकसान होईल. मानवी हस्तक्षेपामुळे जंगलातील हिंस्त्र प्राणी आता थेट गावांमध्ये शिरतील. निसर्गाची ही ओढाताण मानवासाठी मोठी परीक्षा असेल. पण मित्रांनो, या अंधारात प्रकाशाचा एक महातेजस्वी किरण सुद्धा आहे. महाराजांनी सांगितलंय की भारत आता जगातली सर्वात मोठी शक्ती बनेल. आपल्या देशात समान नागरी कायदा लागू होईल, ज्यामुळे सर्वांना समान न्याय मिळेल. आणि सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे जगातील अनेक देश आपल्या हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. आणि ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे की साक्षात छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील. अधर्माचा नाश करण्यासाठी शिवबा पुन्हा येतील. बाळूमामांचं आदमापूर हे भविष्यात पंढरपूरसारखं पवित्र तीर्थस्थान बनेल. जो कोणी भंडाऱ्याची सेवा करेल त्याला न्याय मिळेल. कुणीही उपाशी राहणार नाही, कारण मामा स्वतः सर्वांचा सांभाळ करतील. मित्रांनो, ही भाकणूक आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर वेळेत सावध करण्यासाठी आहे. 2026चं वर्ष कसं असेल हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. भक्ती सोडू नका, सत्याची साथ द्या आणि बाळूमामांवर अढळ विश्वास ठेवा. कारण काळ कितीही कठीण असला तरी भक्तांच्या पाठीशी साक्षात मामा उभे आहेत. बोला, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. सद्गुरू बाळूमामा महाराज की जय.